हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ अनघा। मी अनघा पाटील आज चालली आहे दापोलीला। भरपूर दिवसांनंतर माझा हा व्लॉग आलेला आहे। मी समजू शकते की खूप मी व्लॉग टाकत नाही, पण माझं शेड्यूल सुद्धा बिझी आणि कुठे गेली सुद्धा नव्हती मी एवढा टाइम। म्हणून मी आता चालले आहे दापोलीला, ते पण माझ्या फॅमिली सोबत। म्हणून मी हा व्लॉग बनवते, तर हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मी खात्री घेते। तर आता सकाळचे 8 वाजल्यात, थोड्याच वेळात आम्ही इकडून निघू मुंबईवरून। आमच्या 2 गाड्या आहेत, फॅमिली आहे आमची पूर्ण। आणि दापोलीमध्ये आम्ही काय फिरणार आहोत, कुठे राहणार आहोत, कसं असणार आहे सगळं, ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगेल। आणि हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। मला माहिती आहे हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल, आणि आवडला की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, आणि तुम्ही पण दापोलीला नक्की विजिट करा। चला तर मग आता गाडीत भेटूया। बाय बाय। आता आमच्या जर्नीला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता अटल सेतूवर आहोत। आम्ही आता मुंबई गोवा हायवेवर आहोत। पेण गाव आलंय। आणि आम्ही आता हॉटेल श्री साई आमंत्रण मध्ये नाश्ता करायला थांबलोय। आता आम्ही नाश्ता करू आणि पुढे जाऊ, भेटूया। आम्ही नाश्ता करून आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहोत। मे महिन्यात पण वाटेत आम्हाला पाऊस मिळाला नागोठण्याला। आता आम्ही पोलादपूरला पोचलो आहोत। आणि पोलादपूरच्या व्लॉगमध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो, हॉटेल बालाजी, तुम्ही पोलादपूरचा व्लॉग बघितला असेल तर त्यात हॉटेल बालाजीमध्ये आम्ही राहिलेलो। तर आम्ही आता जेवणासाठी इकडे आलोय हॉटेल बालाजीमध्ये। हायवेलाच आहे हॉटेल आणि खूप छान आहे जेवण आणि राहायचं वगैरे। तर आम्ही आता इकडे जेवू आणि मग पुढे होऊ दापोलीसाठी। हॉटेल बालाजी मधून जेवण करून आम्ही आता दापोलीसाठी निघालोय। कशेडी घाटात आहोत आता। समोर बघा छान असं धुकं पण आहे। आम्ही आता दापोली मार्केट मध्ये पोहोचलो आहोत। आता आम्ही आमच्या साधना रिसॉर्टच्या इकडे चाललोय। आम्ही आता आमच्या रिसॉर्टवरती पोहोचलो आहोत, हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह। आणि हे पार्किंग एरिया आहे त्यांचा बॅक साइड। तर हे रूम्स आहेत त्यांचे। तर तुम्ही सिंगल पर्सन वगैरे कोण असाल, ते कपल असाल तर रूमसाठी, आणि फॅमिलीसाठी काही विला आहे। ह्यांचा आज उद्या त्यांच्या रिसॉर्टमध्ये फंक्शन आहे, म्हणून पूर्ण रूम्स बुक्स आहेत। म्हणून आम्हाला त्यांनी विला सजेस्ट केला, आम्ही विला घेतलाय। तर मी तुम्हाला ह्या रिसॉर्टची टूर आणि विलाची पण टूर देईल।
आणि सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. सो आता मी जातो, चेक इन वगैरे करतो, मग मी तुम्हाला विला टूर देते. बंगलो आहे आमचा आणि इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे त्यांचं रिसॉर्ट आहे. मी तुम्हाला इकडचं एक रूम दाखवते ॲज अ सॅम्पल. म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तर रूम्स कसे असणार आहेत ते बघा इकडे आहे. ते ही एक रूम सॅम्पल रूम मी तुम्हाला दाखवते. पण जेव्हा काच बंद केल्यावर आवाज येईल तरी पण नॉर्मल आहे आवाज. फोटो क्राऊड जास्त म्हणजे जेवणारी बनवतो. इकडे बाल्कनी सुद्धा आहे अटॅच्ड. मोठी बाल्कनी आहे. व्ह्यू पण चांगला आहे. बाल्कनी आहे. तर मी तुम्हाला विलाची टूर देते आता. इकडे मंदिर आहे. मंदिराच्या समोर खूप मोठं लॉन आहे आणि तिकडे आमचं रिसॉर्ट आहे. गाडी पार्क करू शकतो. एक गाडी पार्क होईल एवढी स्पेस आहे. आणि हे एंट्रन्स आहे. लाइटिंग्स खूप मस्त आहेत. एंट्री घेतली की हा लिव्हिंग एरिया आहे. टीव्ही आहे. सोफा आहे. इकडे एक मिनी किचन आहे आणि मिनी डायनिंग टेबल आहे. इकडे बॅकडोर आहे. इकडे एक टॉयलेट बाथरूम आहे. मी तुम्हाला ते दाखवते थोड्या वेळात. आणि ही ग्राउंड फ्लोअरला एक रूम आहे. बघा AC आणि तिकडे एक सिटिंग एरिया आहे विथ कबर्ड्स. चांगली स्पेशियस अशी रूम आहे. वेल फर्निश्ड आहे. आणि वॉशरूम दाखवतो मी तुम्हाला. बघा गीझर आहे वॉशरूम्स मध्ये. फिटिंग्स ऑल्सो गुड. बघा हा हॉल आहे. सिटिंग एरिया आहे. आणि वरती 2 रूम्स आहेत. टोटल 3 BHKचा
विला आहे. खालती एक रूम आहे, लिव्हिंग एरिया आहे, मिनी किचन आहे आणि वरचं दाखवते मी तुम्हाला. सो तर आता वर जाऊया. वरती 2 रूम्स आहेत आणि एक बाल्कनी आहे. ही बघा, ही इकडे पहिला सुरुवातीला एक बाल्कनी येते. खूप मोठी स्पेशियस बाल्कनी आहे. म्हणजे इकडे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू शकता विथ द व्ह्यू. खूप मोठी बाल्कनी आहे आणि इकडे वरती टेरेसला जातो. ही एक रूम आहे बघा. ह्याच्यामध्ये जर किड्स असतील तर 2 जण सिंगल सेपरेट बेड आहेत दोघांसाठी विथ बाल्कनी आहे. आणि वॉशरूम आहे. ओके, AC आहे गुड इनफ. ही दुसरी रूम आहे. ही पण मस्त आहे. ही बघा, लाइटिंग खूप छान आहे. आणि हे बघा, AC आहे, चांगलं सिटिंग एरिया आहे, बॅक साइड व्ह्यू आहे, कबर्ड्स आहे, बेड आहे, डबल बेड. आणि वॉशरूम ह्याचा बॅक साइडला आहे. सो हा बघा, हा वॉशरूम आहे. गीझर आहे प्रत्येक रूमला आणि चांगले फिटिंग्स आहेत, चांगले एम्युनिटीज आहेत. हँडवॉश आहे, लाईट लावते. हां, हँडवॉश आहे. इकडे एस्थेटिक असं बेसिन आहे, वॉश बेसिन. हँडवॉश इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, 2 हँडवॉशेस आहेत. ओके, दिस इज डेंटल किट. ओके, आणि हे सोप बार्स आहेत आणि मॉइश्चरायझर, शॅम्पू, शॉवर जेल. सो गुड. आता आम्ही चेंज करून जाणार आहोत पूलमध्ये. मी तुम्हाला एकदा ह्या विंडोमधनं व्ह्यू दाखवते बॅक साईडचा काय आहे ते. सो इकडे एक ओपन स्पेस आहे फुल. तुम्ही हा एरिया बघू शकता ना. इकडे हा खूप मस्त आणि रिलॅक्सिंग एरिया आहे बघा. ह्या कॉर्नरला मस्तपैकी बसून आपण टी और कॉफी एन्जॉय करू शकतो. लाइटिंग्स थोडे डिम केले. हॅलो, तर खूप छान आहे. आता मी जाते आहे, चेंज करते आणि पूलला जाते, कारण पूलचा टाईम हा ॲक्च्युली तर 6 वाजेपर्यंत आहे. पण आम्ही लेट आलो आहे आणि आमची अशी रिक्वेस्ट होती की तुम्ही थोडा वेळ आम्हाला द्या, आम्हाला पूलमध्ये जायचं आहे. कारण उद्या त्यांच्याकडे फंक्शन आहे, सो उद्या जाता येणार नाही. म्हणून मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. सो त्यांनी ॲक्सेप्ट केले. बोलले की तुम्ही अर्धा तास पूलमध्ये जावा 7-7:30पर्यंत. मग आम्हाला क्लीन करायचं आहे पूल. सो आता भेटेल आणि उद्या सकाळी पण आम्ही जाऊ शकतो. ते बोलले आहेत की सकाळी 8 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत तुम्ही जाऊ शकता. ते पण आम्ही जाऊ शकतो. तर आता मी लगेच चेंज करते. भेटूया तुम्हाला पूलमध्ये. बाय बाय. हॅलो गाईज, तर आम्ही पूलमध्ये गेलेलो मगाशी. मी पूलच्या इकडे शूट नाही केलं कारण की आम्ही फक्त अर्धा तास तिकडे थांबलेलो, कारण त्यांना पूल क्लीन करायचा होता. तर आम्ही फक्त अर्धा तास तिकडे पूलमध्ये मजा केली आणि मग परत रूममध्ये येऊन फ्रेश झालो मस्तपैकी. आणि आता रेडी होऊन आम्ही चाललो आहोत बाहेर राऊंडला. तर जवळच लाडघर बीच आहे, तर आम्ही होते तिकडे जाऊ किंवा मग आम्ही थोडं लोकल साईटसीइंग वगैरे बघू रात्रीचं, आम्हाला काय जमतंय ते. पण मी तुम्हाला ते नक्की दाखवेल आम्ही काय करणार आहोत ते आणि कुठे कुठे जाणार आहोत आणि काय खाणार आहोत. कारण आज आम्ही जेवणाचं बाहेरच बघणार आहोत. संकष्टी असल्यामुळे व्हेज खाणार आहोत, पण जेवण आम्ही बाहेर करणार आहोत. थोडं लोकल ट्राय करू जेवायचं. तर आम्ही बाहेरच ट्राय करू. रिसॉर्टमध्ये त्यांचं रेस्टॉरंट आहे, पण इकडे मोस्टली चिकन, मटन, फिश नॉर्मल फूड आहे. तर आम्हाला थोडं लोकल खायचं आहे, म्हणून आम्ही बाहेर जाणार आहोत. तिकडेच फिरू, मग जेवून वगैरे आम्ही इकडे येऊ किंवा मग आम्ही बहुतेक जर नाहीच काही भेटलं आम्हाला लोकल फूड तर आम्ही इकडे येऊ, इकडे जेवू आणि इकडे एन्जॉय करू. तर भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. आम्ही आता लाडघर बीचला चाललो आहे.
तर आम्ही मगाशी लाडगर बीचला गेलो होतो, पण तिकडे जेवणासाठी सगळे नॉनव्हेजचे हॉटेल्स होते. तर आज संकष्टी असल्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहोत, म्हणून आम्ही दापोली सिटीमध्ये आलो आणि आता इकडे आम्ही व्हेजसाठी चांगलं फेमस असं किंवा प्रॉपर ऑथेंटिक असं व्हेज फूड भेटेल त्यासाठी आम्ही इकडे शोधतोय हॉटेल. तर जसं हॉटेल भेटेल तसं मी तुम्हाला अपडेट करेल. आता आम्ही दापोली सिटीमध्ये आहोत आणि श्रेयस शुद्ध शाकाहारीमध्ये आम्ही जेवायला थांबलोय. आणि काय ऑर्डर करू, कारण की इकडे खूप फेमस ऑथेंटिक व्हेज डिशेस भेटतात जे लोकल असतं. नॉर्मली असं फणसाची भाजी, काजूची भाजी ते भेटतं. तर आम्ही काय ऑर्डर करू ते तुम्हाला मी नक्की सांगेल आणि टेस्ट पण कशी आहे ते पण सांगेल. तर आम्ही मागवली होती श्रेयस स्पेशल कोकणी थाळी. तर त्यात आहे फणसाची भाजी आहे, ही काजूची भाजी आहे, ही वालाची भाजी आहे आणि ही आमटी आहे, ताक, मसाला भात, कोशिंबीर, दही, कोथिंबीर वडी, सोलकढी, चपाती आणि पापड. तर ही फुल थाळी आहे 280 रुपीजला. तुम्ही दोघात मिळून शेअरसुद्धा करू शकता. आणि आम्ही आज तुम्हाला टेस्ट ह्याचा रिव्ह्यू नंतर देते. सो आम्ही आता सगळे जेवतोय. आमचा रिव्ह्यू कसं आहे वालाची डाळिंब कसं आहे? एक नंबर आहे. कोथिंबीर वडी कशी आहे? चपाती मध्ये अंश कसं आहे जेवण? फणसाची भाजी कशी आहे? चला तर आम्ही पण आता टेस्ट करतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. तर हाय गाईज, आम्ही जेवण वगैरे आता विलावरती पोचलो आहोत आणि आता वाजले आहेत 11:15. आम्ही खूप दमलोसुद्धा आहोत आजच्या प्रवासामुळे. तर बाकीचं सगळं मी तुम्हाला उद्या दाखवेल, कुठे फिरणार आहोत वगैरे ते उद्या. बाय बाय, गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे दापोली ट्रिपचा डे 2 आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि मी चालली आहे नाश्ता करायला त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये. सो आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. आज आम्ही थोडं साईटसीइंग करू, बीचेसला जाऊ, टेम्पल्सला जाऊ इकडच्या, ते पण मी तुम्हाला दाखवेल आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते. सो आता मी चालली आहे तिकडे नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये काय आहे आणि कसं आहे ते पण मी तुम्हाला नक्की सांगेल. तर हा पण व्हिडिओ सो तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी देत राहील. भेटूया रेस्टॉरंटमध्ये. बाय बाय. नाश्त्यासाठी आहे कॉफी आहे, चहा आहे आणि ह्या साईडला आहे सांबार आहे, बॉइल्ड एग्स आहेत, चटणी, शेव, लिंबू, इडली आहे. इकडे पोहे आहेत, कांदे पोहे, ब्रेड, बटर जाम आहे, फ्रूट्स आहेत, वॉटरमेलन, ॲपल आणि कॉर्नफ्लेक्ससुद्धा आहे. वरून अजून तुम्हाला काही एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला जर ऑमलेट हवं असेल किंवा डोसा हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता, कारण इकडे ते लाईव्ह बनवून तुमच्यासाठी गरम गरम आणून देतील त्यासाठी. तर आता मी नाश्ता करते आणि मग तुम्हाला सांगते नाश्ता कसा होता ते. तर हा त्यांचा रेस्टॉरंट आहे बघा. आणि तिकडे तुम्हाला जर वेगळं हवं असेल ऑन रिक्वेस्ट ब्रेकफास्ट मेन्यू, मसाला डोसा, ऑमलेट, हाफ फ्राय ते सुद्धा आहे. आणि इकडे त्यांचा स्विमिंग पूल आहे. इकडे पप्पा, मम्मी आणि मावशी बसली आहे, मोठी मावशी. आम्ही आता नाश्ता करू.
मी तुम्हाला काल बाहेर स्विमिंग पूल पण नव्हता दाखवलेला. खूप शॉर्ट ट्रिप दिलेली मी स्विमिंग पूलची. तर मी आता तुम्हाला स्विमिंग पूल सुद्धा दाखवते. बघा, इकडे आज लग्न आहे म्हणून त्याचं डेकोरेशन चालू आहे. आणि इकडे त्यांचा क्लब हाऊस आहे. हे जे आहे ना रूम, ते त्यांचा क्लब हाऊस आहे. तिकडे गेम्स आहेत खेळायला खूप सारे. टेबल टेनिस आहे, पूल आहे. आणि इकडे त्यांची लग्नाची तयारी चालू आहे. ते स्विमिंग पूल आहे. तर आता मी जाते नाश्ता करायला. भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. ज्यांनी कोकणाचं निर्माण केलं असे भगवान परशुराम यांच्या स्टॅच्यूकडे आम्ही निघालो आहोत. आमच्या साधना रिसॉर्ट पासून भगवान परशुरामाचा स्टॅच्यू 10 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही आता बुरंडी गावात भगवान श्री परशुरामाच्या स्टॅच्यू जवळ पोचलो आहोत. हा बघा, हा त्यांचा भला मोठा स्टॅच्यू आहे. पृथ्वीवरती उभा असं भगवान परशुरामांचा स्टॅच्यू आहे. भगवान परशुरामांनी समुद्र मागे सारून कोकणाचा निर्माण केला. हे बघा, ही अर्धी अशी पृथ्वी दाखवली आहे आणि त्याच्यावरती उभे असे परशुराम दाखवले आहेत, भगवान परशुराम. आणि इकडचा परिसर सुद्धा खूप छान आहे. तुम्ही बघू शकता इकडे रतांब्यांचं म्हणजे कोकम आपण ज्यांना बोलतो ते रतांब्यांचं इकडे झाड आहे. इकडे एक पाटी सुद्धा लावली आहे की ह्या एरियामध्ये प्रिमायसेसमध्ये बाहेरचं खाणं अलाउड नाही आहे. म्हणजे तुम्ही इकडे घेऊन नाही येऊ शकत. मग रतांबे इथे दिसत आहेत का म्हणतो तुम्हाला दाखवते झूम करून. खूप रतांबे लागले आहेत. हां, ते बघा, कोकम आपण ज्यांना बोलतो ते रतांबे. तर इकडे आत मंदिर सुद्धा आहे एक. आम्ही आता मंदिरात जातो आणि मग तुम्हाला मी एकदा बाहेरचा पूर्ण व्ह्यू दाखवते. खूप सुंदर आहे. हवा पण छान आहे. उन्हाळा असून सुद्धा खूप हवा अशी खेळती आहे इकडे. हे भगवान परशुरामांचं ध्यान मंदिर आहे. तर इकडे खूप अशी शांतता आहे. इकडे तुम्हाला खूप इको पण जाणवेल. इको होतो आवाज. आम्ही आता आतमध्ये ध्यान मंदिरात जाऊन बाहेर आलो. आतमध्ये खूप शांतता आहे. आवाज सुद्धा खूप एको होतो. आणि हे बघा, रतांबे. मामाने रतांबे तोडले आहेत. दाखव. हे बघा, रतांबे. आता आम्ही रतांबे खाणार. इकडून व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. खूप छान असा व्ह्यू आहे. एका साईडला डोंगर आहे आणि तिकडे समुद्र आहे. बघा, खूप छान व्ह्यू आहे.
तुम्ही पण इकडे नक्की, तुम्ही जर दापोलीला आलात तर इकडे नक्की विजिट करा. खूप शांत आणि खूप बरं वाटतं इकडे आल्यावर. हा बघा मामा परत रतांबे तोडतोय. भरपूर असे रतांबे लागले आहेत. अशा का एक नंबर. आम्ही आता कड्यावरील श्री गणपती मंदिरात चाललो आहोत. बुरोंडीवरून गणपती मंदिर 37 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही मुरुड बीच आणि कर्दे बीच या समुद्रामार्गे जाणार आहोत. तर मी तुम्हाला ते बीच सुद्धा दाखवेल, समुद्र. आम्ही आता अंजिर्ले गावातील कड्यावरील श्री गणपती देवस्थानला पोचलो आहोत. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही मला माहिती नाही. जर आत कॅमेरा अलाउड असेल तर मी तुम्हाला आत भेटेल किंवा मी बाहेर आल्यावर तुम्हाला ह्या मंदिराबद्दल काही गोष्टी सांगेल. तर तुम्ही बघत राहा, कुठेही जाऊ नका. आधी हे मंदिर समुद्राच्या किनारी होतं, पण समुद्राच्या लाटांमुळे ते नाहीसं होत होतं. म्हणून त्यांनी हे डोंगराच्या कड्यावरती हे नवीन मंदिर बांधले. म्हणून ह्याला नाव कड्यावरचे गणपती असे पडले. आता आम्ही चाललो आहोत गणपतीचे पाऊल बघायला. इकडे गणपतीचा पावलांचे ठसा आहे, तर तो बघण्यासाठी आम्ही चाललो आहोत. तर इकडे गणपतीचे पहिले पाऊल आहे. असे म्हटले जाते की जेव्हा नवीन मंदिर तयार झाले होते तेव्हा गणपतीचे पहिले पाऊल इकडे पडले ह्या कड्यावर आणि दुसरे पाऊल थेट मंदिरात पडले. तर गणपतीचे पावलांचे ठसे अजूनही इकडे उमटलेले आहेत. अंजर्ले गावातच एक हॉटेल आहे, आस्वाद अमरा येथील. तर आम्ही इकडे जेवणासाठी थांबलो आहोत. छान असं बैठक कौलारू टाईप हॉटेल आहे. तर इकडे आम्ही आता काय मागवू आणि चव कशी आहे. मोस्टली तरी आम्ही इकडे फिश मागवू, फिश थाली वगैरे काहीतरी. तर हे बघा हॉटेल. छान असं हॉटेल आहे. आम्ही काय मागवू ते मी तुम्हाला पुढे जाऊन नक्की सांगेल. हे बघा इकडे ना आंब्याची झाडं आहेत, अमराई आहे, आंब्याची झाडं आहेत. हे बघा दिसतात का तुम्हाला? हा इकडे पण आहे आणि इकडे सुद्धा आंबे लागले आहेत. हे बघा. आम्ही स्टार्टरसाठी मागवले आहे प्रॉम्फ्लेट फ्राय आणि कोलंबी फ्राय मागवली आहे स्टार्टरसाठी.
काढून दे. कशी आहे फिश पापलेट? व्हेरी फ्रेश. तर आमची चिकन थाळी आली आहे. चपाती, भात, रस्सा आहे, इकडे अंडा भुर्जी आहे, कांदा, सोलकढी आणि चिकनची ग्रेव्ही आहे. आमची कोलंबी थाळी आली आहे. चपाती, भात, अंडा भुर्जी, सोलकढी, कांदा, लिंबू, कोलंबी मसाला आहे आणि रस्सा आहे. तर इकडे सुरमई थाली पण आली आहे. चपाती, सोलकढी, कांदा, लिंबू, अंडा भुर्जी, भात, रस्सा आणि सुरमई फ्राय आहे. अंश, कशी आहे सुरमई फ्राय? मस्त आहे. फ्रेश आहे. हो, चिकन आज सकाळ चिकन थाळी कशी आहे? व्हेरी गुड. कशी वाटली कोलंबी थाळी? एक नंबर, झणझणीत. आम्ही जेवून वगैरे आता निघालो आहोत आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी जायला. तर माझी मम्मी यांचे एक मामा राहतात इकडे दापोलीला, तर आम्ही त्यांच्या घरी चाललोय आता. सो गाईज, आम्ही मगाशी 7:30च्या दरम्यान आम्ही आलो, कारण आम्हाला थोडं रस्ता माहिती नव्हता रिलेटिव्सकडे जाताना येताना. सो त्याच्यामुळे आम्हाला टाईम गेला खूप. त्यामुळे आम्हाला काही सनसेटच्या वेळी आम्हाला समुद्रावर जाता नाही आलं. तर आता इकडे बघा फंक्शन चालू आहे. आणि आता सगळे आम्ही आराम करतो, कारण खूप ट्रॅव्हलिंग झालं आहे आज दिवसभरात. तर उद्या परत आम्हाला निघायचं आहे. तसं आहे म्हणून आम्ही आता आराम करतोय. खालती मावशी आणि काका पण आराम करतायत, आणि वरती आम्ही सगळे पण रूममध्ये AC लावून जरा आराम करतोय. आणि आम्ही जेवायला आज इकडेच असणार आहोत, याच हॉटेलमध्ये जेवणार आहोत आम्ही आज. दुपारचं जेवण खूप छान झालेलं. आता आम्ही रात्री इकडेच जाऊ. इकडे वेडिंग चालू आहे. आय थिंक सो आत्ताच त्यांचे ते विधी वगैरे सगळे झाले आहेत, कारण फटाके वगैरे खूप फुटत होते. या थोड्या वेळानंतर. बाय बाय. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो आहोत त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला. तर त्यांचं 10 वाजेपर्यंत ते लास्ट ऑर्डर घेतात आणि 11 वाजता त्यांचं रेस्टॉरंट बंद होतं. तर आम्ही ऑर्डर मगाशीच दिलेली, तर आता आम्ही जेवण करायसाठी चाललो आहे. तर काय काय आम्ही मागवलं आहे, खूप काही गोष्टी आहेत. हे चायनीज आहे, इंडियन आहे, खूप काही आहे. तर आम्ही ते काय काय मागवलं आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि जर काय मिस झालं असेल माझ्याकडनं तर मी तुम्हाला ते नंतर सांगेल की काय होतं ॲक्च्युअलीमध्ये आणि किती. आता थोड्या वेळात. बाय बाय. तुम्ही बघू शकता पार्टी अजून त्यांचं लग्नाचं चाललं आहे, म्हणजे होत आलं ऑलमोस्ट. ते क्लिअर करतायत. आणि आत्ता वाजले आहेत 11:15. आम्ही ॲक्च्युअली त्यांना रिक्वेस्ट केलेली की थांबा, आम्ही जरा फॅमिलीसोबत येतोय करून, पण ते थांबले आहेत, ओपन करून ठेवलं आहे. सो आता आम्ही चाललो आहे जेवायला. तर भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. तर आम्ही ऑर्डर केलं आहे चिकन लाजवाब, चिकन अफगाणी आणि रोटी. आम्ही चिकन ट्रिपल शेजवान राईस पण मागवला आहे. ही ग्रेव्ही आहे, ते राईस आला आहे. तर जेवणासाठी आम्ही ऑर्डर केलेलं बटर रोटी, बटर चीज नान, पनीर लबाबदार, सॉरी काय होतं मग, पनीर हे होतं ना लबाबदार,
हां सॉरी, चिकन लबाबदार होतं, चिकन अफगाणी होतं आणि चिकन बिर्याणी होती, चिकन ट्रिपल शेजवान राईस होता आणि लास्टला आम्ही तिकडे लंडन डेअरीची आईस्क्रीम पण खाल्ली. आता आम्ही राऊंड मारतो ह्या कंपाऊंडमध्येच. इकडे एक मंदिर आहे, मंदिर बंद आहे, पण जे मी तुम्हाला दाखवलं आमच्या विलाच्या बाजूला एक मंदिर होतं ते आहे आणि ते तुम्हाला दाखवते मी, थांबा. तर ओव्हरऑल रेटिंग्स किंवा ओव्हरऑल रिव्ह्यू द्यायचं झालं तर यांचं जेवण पण आणि यांचं स्टे पण खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जर भले रूम्स घेत आहात किंवा विलाज बुक करत आहात तर दोन्ही चांगले आहेत. रूमसुद्धा स्पेशियस आहेत, क्लीन्ड आहेत आणि विलासुद्धा स्पेशियस आणि क्लीन्ड आहेत. सो आणि विलामध्ये एक प्रायव्हेटनेस आहे, म्हणजे बाहेर तसं कोण येत नाही. इकडे गावी आहोत म्हणून की नाईट पण खूप मस्त वाटते, म्हणजे वर आकाशात तारे दिसत आहेत जे आपल्याला मुंबईमध्ये नाही बघता येत, पण इकडे दिसत आहेत. सो आणि इकडे गरमी असल्यामुळे रात्रीचं नाही, इकडे थंड हवासुद्धा आहे, इकडे बरं वाटतं. जसं आपण विंटर सीझनमध्ये येतो रात्रीची जर हलकीशी हवा असते ना, गारवा, तो इकडे जाणवला जातो आहे. तर आजसाठी इकडेच थांबूया आपण, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे दापोली व्लॉगचा डे 3 आणि आता मी चालली आहे नाश्ता करायला आतमध्ये. आज नाश्त्याला काय देते ते पण मी तुम्हाला दाखवते. तर गाईज आज नाश्त्याला आहे पोमोग्रेनेट ज्यूस, टी, इकडे सांबारा आहे, चटणी आहे आणि इकडे मेदूवडे आहेत, शिरा आहे, गोड शिरा, ब्रेड, बटर, फ्रूट्स आणि कॉर्नफ्लेक्स आणि ऑन रिक्वेस्ट कॉफीसुद्धा भेटते. तुम्हाला एग्स हवे असतील, हाफ फ्राय, ऑमलेट किंवा डोसा, ऑन रिक्वेस्ट आहे. सो आज नाश्त्याला हे आहे. तर आम्ही आता नाश्ता करू आणि पुढे होऊ. हॅलो गाईज, तर आम्ही फ्रेश वगैरे होऊन आमच्या हॉटेलमधून चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मुंबईला रिटर्न. तर आता दापोली सिटीमध्येच आम्ही आंबे घ्यायला थांबलो आहोत, तुम्हाला दाखवते. हाय. प्युअर हापूसचा स्मेल आहे. त्याला आमच्याकडे कसं आहे बघा, आहे का हापूस? तर हा मोठा आंबा आहे. तर इकडे शेकड्याने आंबा देत आहेत, 2400 रुपये शेकडा असा आंबा आहे मोठा. हाय. युट्यूबर आहे. डायरेक्ट साखर खाल्ली तर शुगर मला ती साखर मम्मी हा तो माऊ कडचं आहे. मला पण नाही. पण कसं काय कमी करतोय का? करेल ना पप्पा. मम्मी नाव काय झालं तुझं? महाराजा नाही हा प्रणजित. महाराजा मँगो दापोली, महाराजा मँगो दापोली. हो मॅडम, शेकड्यावर आंबे भेटतात, शेकड्याने पण भेटतात आणि डझनवर पण मिळतात. थँक्यू. आणि खूप गोड आंबा आहे. माझ्या मुलाला द्या ना. मस्त आंबा. तेच माझ्या मुलाला द्यायचं थोडा
तर आता मी टेस्ट करून बघते हा आंबा. मस्त एकदम. घेऊन तिकडे ठेवू. आणि विदाउट केमिकल, झाडावर पिकवलेला जसा हापूस आंबा असतो विदाउट केमिकल, तशी चव आहे. छान आहे काका आंबा, खूप छान आहे. मस्त आंबा. आता आम्ही आंबे घेतोय. भेटूया तुम्हाला रस्त्यात. बाय बाय. आम्ही आता दाभोळला चाललो आहोत, चंडिका देवी मंदिरात. तर दापोली सिटी पासून देवीचं मंदिर आहे 25 किलोमीटर अंतरावर. तर दाभोळच्या वाटेत आम्हाला एक मोठी काजू फॅक्टरी दिसलेली आहे बघा. तर आम्ही आता काजू फॅक्टरी मध्ये आलो आहोत बघायला. बाहेर हे त्यांचं दुकान आहे. हे खूप सारे खेळणी आहेत, लाकडी खेळणी आहेत. हे काही देवाचं सामान आहे, लोणचं, मोदक पीठ, कोकम सरबत. इकडे काजू पण आहेत बघा. बघा $280 वाले दाखवले तुम्ही मला हे. हा एकदम काजू चुरा आहे. हा काजू बारीक तुकडे आहेत, थोडे मोठे. हे अख्खे काजू आहेत. हे बिना सोललेले काजू आहेत. हे काही मसालावाले, काही सॉल्टेड, काही रोस्टेड. हे वेगवेगळे टमॅटो फ्लेवर, शेजवान फ्लेवर, मसाला फ्लेवर. हे बघा, हे पेरी पेरी वाले आहेत. हे कॅरमल आहेत. इकडे बिस्किट्स आहेत, काही नानखटाई आहेत, टुटी फ्रुटी, नाचणीचे बिस्किट, कोकम आहेत, आवळा कॅन्डी, फणसाचे काप, आंबा पोळी. हे बघा काजू. खरं आहे, खरंच आहे. दे मग खाय. आम्ही आता इकडे काजू घेतोय आणि मग पुढे मंदिराकडे जाऊ. आम्ही आता दाभोळ गावातील चंडिका देवीच्या मंदिरात पोहोचलो आहोत. पार्किंग साठी पण खूप जागा आहे. आणि हे मंदिर आहे. आम्ही आता मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. चंडिका मातेचं मंदिर स्वयंभू आहे. स्वयंभू असल्यामुळे ते गुफेच्या आत आहे. तर इकडे ही गुफा आहे
आणि बाजूला डोंगर आहे. आत गुफेच्या आत मंदिर आहे चंडिका मातेचं. चंडिका मातेचं मंदिर या गुफेत आहे. 9 पायऱ्या खालती उतरून आहे, पण आत कॅमेरा अलाउड नाही आहे. आत टॉर्च पण अलाउड नाही आहे. तुम्ही देवीच्या समोर गेलात की तुम्हाला कोणताही प्रकाश ठेवायचा नाही आहे. आवाजही नसायला हवा. खूप छान अशी देवीची स्वयंभू मूर्ती आहे तिकडे आणि फक्त दिव्यांची ज्योत आहे त्याचाच प्रकाश येतो आणि त्यामुळे देवीचा चेहरा खूप चांगला दिसतो. तिकडे जाऊन खूप बरं वाटतं. आतमध्ये तिकडे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे बघा म्हणून मी शूट करू शकली नाही, पण तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्ही स्वतः अनुभवा. खूप छान वाटतं. तुम्हाला पण नक्की आवडेल. आता आम्ही मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहोत जेवण करायला. तर आता आम्ही कुठे जाऊ जेवायला ते आम्ही तुम्हाला नक्की पुढे जाऊन सांगतो. तर भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. वाटेत जाताना हे सुंदर असं समुद्र दिसून येतं. दाभोळला चाललो आता आम्ही. दाभोळच्या रस्त्यात हे सुंदर असं समुद्र आहे. आता वाटेत जाताना आम्हाला एक श्रीमानच धाबा दिसला आहे इकडे आणि आम्ही इकडे आता जेवायला थांबलोय. खूप लेट झाला असल्यामुळे आम्हाला दाभोळ गावात काही जेवायला भेटलं नाही. सगळे हॉटेल्स बंद झालेले म्हणून आता आम्ही इकडे व्हेज खातोय. ह्यांच्याकडे पण शेवटचे फक्त 4 व्हेज थाळी आहेत. आम्ही आता 4 व्हेज थाळी मागवली आहे. सगळे शेअर करणार आहोत. आम्ही अंडा भुर्जी पण सांगितली आहे त्यांना. चांगलं हवेशीर आहे. आम्ही इकडे सगळे जेवायला बसलोय. हॅलो गाईज. तर आमच्या प्लॅनमध्ये मोठा चेंज झालेला आहे. तर आम्ही जेवून वगैरे निघत होतो मुंबईसाठी, पण लेट पण झालात आणि अर्धा रस्ता आम्ही आलो इकडे रत्नागिरीमध्ये. तर आम्ही असा विचार केला की आमच्या गावी रत्नागिरीला जावं करून. अर्धा रस्ता आलोच आहोत तर जाऊन 2 दिवस जरा राहूया करून. तर आता एक गाडी म्हणजे मी, मम्मी, पप्पा आणि माझी मोठी मावशी आम्ही चाललो आहोत रत्नागिरीला आणि बाकीचे सगळेजण आहेत मावशी, काका, मामा, अंश हे सगळेजण चालले आहेत मुंबईला रिटर्न. आम्ही दापोलीवरून जी फेरी बोट आहे ती घेतली आहे. ती आम्हाला धोपावे इकडे सोडलं आहे गुहागर आणि तिकडून मग आम्ही बाय रोड जाणार आहोत रत्नागिरीला. तर मी हा दापोली ट्रिपचा व्लॉग इकडेच संपवते आहे. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल दापोली ट्रिपचा तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच केलं असेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. सी यू.